नमस्कार. मी सागर राजे. प्रभात पूर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. डॉक्टर भरत चिकणकर यांची आपली योगायोगाने या ठिकाणी भेट झालेली. पाटील साहेब देखील या ठिकाणी आहेत. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगरी समाजाचा इतिहास यावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी PhD देखील घेतलेली आहे. ते अर्थातच वेगळ्या विषयावर आहे, परंतु आगरी समाजाच्या विषयी त्यांनी एक अभ्यासपूर्ण असं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अर्थातच प्रभात पूर्व न्यूजवर आपल्या समाजाविषयी माहिती आपण देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आज त्यांची योगायोगाने भेट झालेली आहे आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्या माहितीसाठी देत आहे. तुमची संपूर्ण ओळख द्या मला अगोदर. माझं डॉक्टर भरत कृष्णा चिकणकर, राहणार द्वारली, श्री मलंगनगर. ओके, बरं. खरं म्हणजे PhD केलेली आहे ती कुठल्या विषयावर तुम्ही केली मला सांगा ना. ब्रिटिशांचे वन खात्याचे धोरण या विषयावर माझी PhD आहे. ओके. आणि तुम्ही आपली जेव्हा चर्चा झाली तेव्हा तुम्ही सांगितलं की मी आगरी समाजाचा म्हणजे विषय देखील अभ्यास करून एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ती थोडक्यात माहिती सांगाल का मला? बरोबर. मी कोरोना संपल्यानंतर लगेचच आगरी समाजाचा इतिहास नावाचा एक 450 पानांचा पुस्तक लिहिलेला आहे आणि माझे आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन सुद्धा केलेलं आहे. आगरी समाजाचा पुस्तक हा लिहिण्याचा उद्देश आहे की पूर्वीपासून आगरी समाजाला दुय्यम लेखलं जातं. जरी हा OBC गणलाच गेला तरी सुद्धा त्याला एकदम शुद्ध मानला जात होता. पण आणि समाजात आगरी समाज हा एक तुच्छतेने मानला जातं काही लोकांच्या दृष्टीने. काही वर्षापूर्वी ते बजरंग बादशाह नावाचा कोणते कॉमेडियन होता, त्यांनी सुद्धा आगरी समाजाला रामायण वगैरे असं काहीतरी आगरी भाषेत लिहिलं होतं आणि आगरी समाज हा हास्यास्पद मानला जाता. पण आगरी समाज हा हास्यास्पद नसून आगरी समाज हा मूळचा लढावे आणि मूळचा स्थानिक आहे. मुंबई हा पूर्णपणे आगरी समाजाची होती. आगरी समाज हा मूळचा जो कोकणातला आहे, हा कोकण प्रांत मूळ आगरी समाज आगरी हा इथला स्थानिक आहे असं तुमचं आगरी समाज हा ठामपणे मी अगदी अभ्यासपूर्ण सांगू शकतो. आगरी समाज हा स्थान मूळचा इथलाच आहे, इतर कुठल्याही ठिकाणी आलेला नाही. हा फार पुराणात आपण गेलो तर कोकणाची निर्मिती भगवान परशुरामाने केलेली आहे आणि तेव्हापासून हा इथे जो कोणी राहत होता तो मनुष्य हा आगरी समाज आहे. आगरी समाज हा त्याला नंतर नाव पडलं गेलं तर मिठाच्या आगारावर काम करता करता आगर करता करता त्याचा एक समाजाला पर्टिक्युलर नाव पडण्यात आलं आगरी. आपण देखील सुद्धा आगरी समाज. मी स्वतः आगरी समाज आहे, त्यामुळे मला आगरी समाजाची आस्था होती. मी बाहेर फिरत असताना मुंबईला शिक्षण घेत असताना मला कळलं की आगरी समाजाला फार तुच्छतेचे समजलं जातं. आगरी समाज हा मूळचा भांडखोर आहे, आगरी समाज हा वेगळ्या दृष्टीने पाळला जात होतं. पण आगरी समाज मूळचा तसा नाहीये. मी अगदी ठामपणे सांगू शकतो आगरी समाज हा मूळचा भांडखोर नाहीच आहे. त्याला पण अन्यायाबद्दल चीड आहे, कारण त्याच्यात जो जीन्स आहेत, त्याच्यात जो रक्त आहे तो लढवे आहे. आगरी समाजाचे मूळचे पूर्वीचे जे होते ते लढावे होते. राजा महाराजांच्या काळात अगदी लढाई होते, पुराणात सुद्धा ते लढाई होते. त्यामुळे त्यांच्या तो रक्तात नाही. अन्याय सहन न करणं हा त्यांचा म्हणून तो भांडतो. लोकांना भांडण दिसतो परंतु त्यामागचं कारण दिसत नाही. म्हणून लोकांना असं वाटतं तो भांडतो, पण मूळचा हा भांडखोर नाही, फार प्रेमळ आहे. मुंबई हा संपूर्ण आगरी समाजाची होती, परंतु इतर समाजाच्या लोकांनी म्हणजे अगदी गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, येथील लोकांनी येऊन त्यांच्या दर्यादीचा फायदा घेतला. त्यांच्या शेतात त्यांचे कंपाऊंड टाकले, त्यांचे गोडाऊन टाकले आणि नंतर त्याचे ते मालक झाले आणि त्याच जागेवर त्यांनी मोठमोठे टावर्स उभे करून ते श्रीमंत झाले आणि मूळचा माणूस तिथेच राहिला. त्यामुळे आगरी समाज हा मुंबईमध्ये बाहेर पडला. 100% आगरी आणि कोळी ही मुंबईमध्ये राहणार होता, पण आज 10% सुद्धा आगरी समाज मुंबईचा राहिला नाही. पण आपण या पुस्तकाचं नाव काय नेमकं ठेवलेलं आहे? आगरी समाजाचा इतिहास. ओके, म्हणजे आगरी समाजाचा इतिहास. अर्थातच जेव्हा आपण एखाद्या समाजाच्या विषयी पुस्तक लिहिता त्यामध्ये प्रचंड माहिती तुम्हाला गोळा करावी लागते. मग अशा वेळी म्हणजे ऑथेंटिक संदर्भ लागतात, म्हणजे खरे संदर्भ असले पाहिजेत, बरोबर ना? मग अशासाठी तुम्ही अभ्यास निश्चित केला असेल, मग कुठले संदर्भ वापरले होते थोडक्यात अगदी सांगू शकाल का? अनेक असे संदर्भ आले. ब्रिटिशकालीन गॅझेट वापरले. आगरी समाजावर ज्यांनी पुस्तकं लिहिलेत, जवळजवळ 10-15 पुस्तकं असतील. ती पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कल्याणची लायब्ररी असू दे, मुंबईची लायब्ररी असू दे, पनवेलची लायब्ररी असू दे, सगळ्यांकडे मी फिरलो आणि तिथून ती पुस्तकं मिळवली. त्यांचं सर्वांचं वाचन केला आणि संपूर्ण माहिती. अगदी आपल्या पुस्तक लिहिणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, कारण ती कागदोपत्री आपला पुरावा असतो. त्यामुळे कुठेही खोटं ठरणार नाही, कुठेही उहापोह ठरणार नाही आणि कुठेही जास्त वर्णन होणार नाही. अशा पद्धतीने तो पुस्तक लिहिलेला, अतिशयोक्ती होणार नाही अशा पद्धतीने ते पुस्तक लिहिलेलं आहे. प्रत्येक शब्द जपून लिहिलेला आहे की कुठेही कोणाला असं दुखवता कामा नाही. कोणत्या समाजाचा आगरी समाजाचा इतिहास लिहित असताना इतर समाजाला कमी लेखण्याचं काम या पुस्तकात बिलकुल केलेलं नाही. बरोबर. आपण स्वतः शिक्षक आहात, बरोबर ना? सध्या कुठे आहात आपण? सध्या श्री मलंगनगरात द्वारली म्हणून गाव आहे, तिथे अभूत द्वारली नावाची शाळा आहे. तिथे मी स्वतः शिक्षक आहे. त्याच शाळेत शिकलो आणि त्याच शाळेत कामाला लागलो.
क्या बात आहे. बरं पाटील साहेब, म्हणजे अशा पद्धतीची माणसं आपल्याला भेटतात आणि अर्थातच तुम्ही देखील अभ्यासू आहात आणि एका बुद्धिजीवी माणसाला दुसरा बुद्धिजीवी माणूस भेटला की त्याचा आनंद वेगळाच असतो. आज तुमची माझी देखील भेट झाली. कसं काय पाहताय सगळ्या गोष्टीकडे? आज आपण इथे जमिनी हक्कांसाठी लढायला आलो होतो, म्हणजे संघर्ष करायला त्या आलो होतो. म्हणजे संघर्ष हा समुद्राच्या किनाऱ्यावर असल्यामुळे जे परकीय लोक आले, जसं पंजाबच्या लोकांना तिकडून येणाऱ्या म्हणजे शत्रूंपासून संरक्षण मिळावं संघर्ष करावा लागतो, तसं आग्र्यानं संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्षाचा इतिहास 2500 वर्षांचा आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा पुरातत्व विभागाचा नवीन एक पायंडा पडला की त्याला भौतिक पुरावे नसतील तर ते मानायचं नाही. तर त्या पद्धतीने तुम्ही जर कोकणाच्या इतिहासात गेलात तर तुम्हाला इथली बंदरं, इथले सागर किनारे, इथले सागरी किल्ले यांचा इतिहास 2500 वर्षांचा दिसतो आणि त्याला गॅजेटने पुरावे दिलेले आहेत. उदाहरणार्थ घारापुरी बेट, जिथे 97% आगरी लोक राहतात, ते कुठून बाहेरून आलेले नाहीत. आणि आज तुम्हाला माहिती आहे की परशुराम हा एकविरा आईचा मुलगा असं लोक म्हणतात. तर आता तर्कानुसार एक प्रश्न येतो, परशुराम एकविरा आईचा मुलगा जर ब्राह्मण असेल तर आम्ही शूद्र का? बरोबर. याचं चिंतन झालं पाहिजे. ब्राह्मणांनी आपल्या उच्चत्वासाठी मनुस्मृतीत पण लिहिलं की ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून आणि वैश्य मांड्यातून आणि आगरी पायातून. मग तो परशुराम कोकणाची निर्मिती करू शकता. कोकणामध्ये प्रमुख कोण आहेत? आगरी, कोळी, भंडारी, जे आरमाराचे प्रमुख आहेत, आजही आहेत, आत्ता आहेत. मग असे काही संदर्भ, लेखनाचा अधिकार ब्राह्मणांकडे असल्यामुळे त्यांनी सांगितलं कोकणाची निर्मिती परशुरामाने केली. अरे तुम्ही नांगर पण धरू शकत नाही, शेतीत पेरू शकत नाही, तुम्ही नौका चालू शकत नाही, तुम्ही काहीतरी कथा खोट्या सांगितलं परशुरामाने 21 वेळा पृथ्वी नक्षत्रिय केली. हे सगळं धादांत आहे. म्हणून अशी पुस्तक लेखकांना वास्तव इतिहास काय याचा अभ्यास करावा अशी माझी विनंती आहे. पण सरांचं सगळ्यात मोठं संशोधन मला आवडलं. त्यांनी हे सिद्ध केलं की आगरी हे बाहेरून आलेले नाहीत, आगरी हे भूमिपुत्र आहेत. आणि हे सत्य आहे, आगरी, कोळी, भंडारी हे भूमिपुत्र आहेत. त्याचा 2500 वर्षाचा पुरावा नालासोपाऱ्यामध्ये सापडला की त्या मुलांना घेऊन जाणारे लोक श्रीलंकेत आम्ही लोक होतो. आम्ही इजिप्तशी व्यापार करायचो. रायगडचं गॅजेट आहे, 93 कालचं प्रकाशन आहे सालचं, ते सांगतं की हे लोक दर्यावर्दी आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापारी आहेत. आणि कल्याणचा इतिहास तोच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराची जबाबदारी दिली म्हणजे काय दिलं? तोच 2500 वर्षाचा इतिहास जागा केला. आणि म्हणून काही लोक म्हणतात की आगरी लोक क्षत्रिय आहेत. क्षत्रिय म्हणजे शूर नव्हे. आम्ही शूर जरूर आहोत, पण लोकांना लुटणारे क्षत्रिय नाहीत. आणि म्हणून आगरी हे शूर आहेत. आणि म्हणूनच आग्र्यांचा जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात पण डावलला गेला. आरमाराचे ते प्रमुख आहेत, भंडारी आहेत, मायनाक भंडारी हे पहिले आरमार प्रमुख आहेत, पण त्यांना डावललं गेलं. तुमचा मला अभिमान आहे की तुम्ही हा शोध घ्यायचा प्रयत्न केला. एखादा खासदार होणं, आमदार होणं सोपं आहे, पण समाजाचा इतिहास लिहिल्यामुळे समाजाच्या लोकांमध्ये, तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तो आत्मविश्वास कुठलाही खासदार आणि आमदार देऊ शकत नाही, तो तुम्ही दिलेला आहे. तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुमचं पुस्तक प्रभात पर्वकडे आमच्याकडे लवकर यावं. आणि तुम्ही ब्रिटिशांच्या त्या कायद्याचा अभ्यास केलात, कुठल्या वनांचा, त्यामध्ये चिरनेर जंगल सत्याग्रहाचा अभ्यास करा. चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी, कोळी, कराडी, न्हावी हे लढले आणि असे लढले की भारताच्या इतिहासात, स्वातंत्र्याच्या इतिहासात चिरनेरचा लढा, कुळ कायद्याचा लढा, जमीन हक्कांचा लढा, पाणी हक्कांचा लढा हे आग्र्यांच्या नावावर आहेत. आणि म्हणून आगरी हे इतिहासात सिद्ध झालेले पराक्रमी लोक आहेत. फक्त उच्चवर्णीय, चातुर्वर्णीय लोकांनी सांगितलं तुम्ही शूद्र आहात. आम्ही कशाने शूद्र आहोत? आम्ही शिवाजी महाराजांनी आम्हाला सर्टिफाय केलंय. शिवाजी महाराजांना सुरक्षा घ्यायला रायगडमध्ये यावं लागलं, त्यांनी राजधानी घाटावर का नाही बांधली? हा पण प्रश्न आहे. मग या विषयावर आपल्याला बोलायला आवडेल. एक चर्चा ठेवा. एखाद्या बुद्धिजीवी माणसाची आपलं हे पुस्तक आहे ना, पुस्तकावर चर्चासत्र ठेवू आपण, त्यामुळे ते आगरी समाजात लवकर जाईल. आणि सरांना, म्हणजे त्यांनी स्वतः ते PhD आहे, पण आगरी समाजाने सरांचा सन्मान केला पाहिजे. वाईट का वाटतं? दिवा पाटील गेल्यानंतर त्यांचा गवगवा झाला, त्यांचं नाव द्या आता बोलतात, आणि जिवंतपणे त्यांना फार सन्मान लोकांनी दिला नाही. म्हणून अशी जी माणसं आहेत समाजाची, त्यांचं कौतुक याच जन्मात झालं पाहिजे, स्वर्गात आणि मेल्यावर नको, या मताचा मी आहे. म्हणून सरांना मनापासून धन्यवाद देतो. आपली अनेक पुस्तकं याच्यामध्ये येऊ द्यावी. आणि आपलं पुस्तक मला एक भेट द्या, साहेबांना एक मिळाली, त्याची काही किंमत असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. आणि माझं म्हणणं आहे की ही पुस्तकं आहेत ना, ती उपलब्ध झाली पाहिजेत लोकांना. म्हणजे अमेझॉन असतील, इतर कुठले डिजिटल प्लॅटफॉर्म असतील तर त्याच्यावरती या ठिकाणी उपलब्ध करावी, म्हणजे ती जेणेकरून आपल्या समाजाला वाचता येतील अधिकाधिक. तर पुन्हा एकदा मी सांगतो की अशा रीतीने अभ्यास करणारी, समाजावर अभ्यास करणारे लोक खूप दुर्लभ आहेत. म्हणजे स्वतःच्या पोट भरण्याच्याच मागं आजकाल लोकांना राहावं लागतं, नाईलाज आहे. परंतु असं परत यामधून देखील ते वेळ काढतात आणि आपल्या समाजासाठी काहीतरी आपण देणं आहोत याचा विचार करून अशा पद्धतीचा अभ्यास करून असं ते पुस्तक देखील म्हणजे प्रकाशित करतात. त्यांचं पुन्हा एकदा कौतुक आहे. धन्यवाद.